आणि लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्याचे भूमिपुत्र माननीय राजकुमारजी कसबे, शेतकरी चळवळीमध्ये स्वर्गीय शरद जोशी साहेबांपासून आजपर्यंत चळवळीचा झेंडा खांद्यावर घेऊन अविरतपणे काम करणारे लातूर जिल्ह्याचे भूमिपुत्र आमचे मार्गदर्शक नेते राजेंद्र आबा मोरे, त्याचबरोबर मराठवाडा विभागाचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गजाननजी कावरखे, हिंगोली जिल्ह्याचे अध्यक्ष ज्यांच्या डोक्यात आंदोलनाच्या भन्नाट आयडिया असतात, त्यांच्या डोक्यात कधी काय येईल, कोणतं आंदोलन करावं आणि सरकारला हादरून सोडणारी त्यांची सगळी अभिनव आंदोलनं असतात, असे नामदेवराव पतंगे हे खूप अभिनव आंदोलनाचे प्रणेते आहेत. गजभाऊ कावरखे पण हिंगोलीचे आहेत. ही जोडी सोबत असते, एकाला लपवून एकाला पाव. दुसरे आमचे परभणीचे जिल्हाध्यक्ष माननीय भगवानराव शिंदे, परिचय झाला पाहिजे. भगवानराव सुद्धा स्वर्गीय शरद जोशी साहेबांपासून चळवळीमध्ये काम करतात. 3 दिवसापूर्वी त्यांनी गंगाखेडला माझी सभा घेतली. वर प्रचंड पाऊस चालू, खाली चिखल आणि एवढ्या पावसात भाषण सुरू, पण लोक हलायला तयार नाही. भगवानरावांचं परभणी जिल्ह्यामध्ये मोठं काम आहे, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा त्यांचं. त्याचबरोबर ज्यांच्या वाणीनं मेलेला मुर्दा सुद्धा एक वेळ म्हणावा उठून जागा व्हावा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे बाबांचा विचार ज्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये निस्वार्थ भावनेनं पोचवला, असे सत्यपाल महाराज आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करणारे, दिवस रात्र प्रवास करून या गावखेड्यातल्या लोकांना परिवर्तनाच्या दिशेनं, प्रबोधनाच्या दिशेनं, यांच्या डोक्यात चांगला विचार गेला पाहिजे भावना ठेवणारे आमचे आदरणीय संदीपपाल महाराज यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचबरोबर या ठिकाणी माझ्या बरोबर आलेले माझे सहकारी गजाननजी नाईकवाडे, आमचे गिरडा गावचे सरपंच अजय कुमार गायकवाड, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव सर, परभणीहून आलेले आमचे मंचकजी काका, तात्या, मारुती अण्णा, अजून सर्व विचारपीठावरील सर्वच मान्यवर मंडळी, हा अंगद पाटील, अंगदजी मडकीकर युवा जिल्हाध्यक्ष, प्रशांतजी मुगल, मारुती भुजबळ, शैलेशजी ठेंबरे, गजानन पाटील मोरे आणि आमच्या सोबत काम करणारे सगळे आमचे सहकारी. आता वेळ कमी असल्यामुळे मी सगळ्यांची नावं घेणार नाही. खरं तर मराठवाड्यातून आलेल्या जिल्हाध्यक्षांची मनोगत होणं अपेक्षित होतं, परंतु उशीर एवढा झालेला आहे, त्यामुळं आज त्यांचे विचार ऐकणं या ठिकाणी नामदेवराव असतील, भगवानराव असतील, राजेंद्र आबा असतील, यांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक होते. परंतु पाऊस इथे खूप झाला, इथे पाऊस खाली तुंबलेला आहे आणि ऐन सभेच्या वेळी जोरदार पाऊस सुरू झाला, ज्यांच्या माध्यमातून आज तुमची आणि आमची भेट होते आहे, असे या सोनखेड गावचे सुपुत्र आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माझे जिवलग सहकारी माननीय लक्ष्मणजी मोरे यांचे मी मनापासून कौतुक करतो. एवढा प्रचंड पाऊस झाला की मला तिथून वाजवत इथपर्यंत तुम्ही आणलं तर पॅन्ट वर करून यावं लागलं, एवढा चिखल रस्त्यावर आहे.
इथं पाणी तुंबलेलं आहे, सभेची वेळ झालेली आहे. मी दुपारी आज नांदेडला पोहोचलो. एक बैठक रेस्ट हाऊसला कार्यकर्त्यांची झाली, पत्रकार परिषद झाली आणि संध्याकाळपर्यंत भेटणाऱ्यांची गर्दी नांदेड मधल्या लोकांची मला होती. सगळ्यांशी बोललो, भेटलो, काही ठिकाणी जाऊन आलो आणि एवढा पाऊस सुरू झाला. मी म्हटलं आजची काही सभा लक्ष्मणरावांची होणार नाही. म्हटलं फक्त लक्ष्मणरावचा फोन यावा की आजची सभा आपली रद्द होते आहे आणि आपण परतीच्या दिशेनं बुलढाण्याला निघावं, असा विचार माझ्या मनामध्ये होता. फोन लावून इकडचा आढावा घेतला तर सांगितलं गेलं की खूप पाऊस पडला. सभेच्या ठिकाणी पाणी आहे, नांदेडमध्ये पाऊस तुफान आहे, चक्रीवादळ आहे, या गावातही पाऊस पडला. पण लक्ष्मणरावांचा निर्धार ठाम होता. लक्ष्मणने मला सांगितलं, भाऊ विजा येऊ द्या, कर्कटात होऊ द्या, पाऊस पडू द्या, मंदिरात किंवा हॉलमध्ये तर काही होईना पण सभा होणार म्हणजे होणार. असंच परवा भगवान रावांनी प्रचंड मोठं नियोजन गंगाखेड मध्ये केलं. बैलगाड्या सजवल्या. आमच्या मारुतीराव मला सांगत होते आबा की म्हणले आम्ही बैलावर झूल कोणती टाकायची, 5 झुले आणल्या, मॅच कोणती होते. एवढं बारीक नियोजन, हजारो लोकांच्या जेवणाची व्यवस्था आणि एवढं आदरातिथ्य स्वागत केलं भगवानरावांनी. आणि वर पाऊस खाली पाऊस, पण लोक सभेतून हल्ले नाही. ऐन वेळी आता या तासाभरामध्ये तुम्हाला बसण्याची खुर्च्याची व्यवस्था लक्ष्मणरावनी केली. मी आता विचारलं एवढ्या खुर्च्या कुठून, ते म्हणले ते आम्ही बरोबर मेळ लावायचा तो. आणि तुम्ही खुर्च्या आणल्या, पण राजकीय पक्षाची सभा असती तर माणसं बसली नसती. तुम्ही एवढ्या पावसात आणि एवढ्या पावसाच्या वातावरणामध्ये, वादळ वाऱ्यामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने या सभेला आलात, तुमचं मनापासून सगळ्यांचं कौतुक आहे. आणि महाराष्ट्रात झालं नाही अशा पद्धतीचं स्वागत लक्ष्मणरावांनी, आगळं वेगळं स्वागत आमचं केलं. एरवी काय आम्हाला फुलं, गुच्छ, मोठमोठे हार लोक टाकतात, पण लक्ष्मणरावांनी आम्हाला खारी खोबऱ्याचा एकट्याला उचलणार नाही एवढा मोठा हार दिला. आणि मला सांगितलं हा बुलढाण्याला घरी घेऊन जायचा आहे. मला सांगितलं हे हार इथे ठेवायचं नाही. खारी खोबरं. कदाचित लक्ष्मणरावला वाटलं असेल की आपला नेता कालच्या ऍक्सिडेंट मधून वाचला. परवा रात्री माझा वाशी, धाराशिव जिल्ह्यातल्या वाशीच्या वरचा टोल नाक्यावर एका 12 टायरच्या 36 टन साखर भरलेल्या ट्रकने आम्हाला आमची गाडी उभी असताना जोरदार ठोकून दिलं मागून. असं ठोकलं की आमची गाडी 5 फूट पुढे, तिसऱ्या सीटवरचा माणूस पहिल्या सीटवर आणि दुसऱ्या सीटवरचा माणूस बी पहिल्या सीटवर. स्फोट झाल्यासारखा आवाज आला. पण तुम्हा सगळ्या शेतकऱ्यांच्या आशीर्वादानं आणि संत तुकाराम महाराजांच्या आशीर्वादानं या पठ्ठ्याला, माझ्या सहकाऱ्यांना काही झालं नाही. गाडी डॅमेज झाली मोठ्या प्रमाणामध्ये, पण सुदैवाने जे शेतकऱ्यांचं काम गेल्या 20-22 वर्षामध्ये आम्ही केलं, त्या शेतकऱ्यांनी आम्हाला भरभरून तुम्ही आशीर्वाद दिले. म्हणून साधू संतांच्या आशीर्वादानं, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि तुकाराम महाराजांच्या आशीर्वादानं आज मी पुन्हा एकदा तुमच्या समोर उभा राहिलोय. गाडीची परिस्थिती, ज्याने अपघात पाहिला तो, ज्यानं डोळ्यानं पाहिला, कानानं ऐकला, तो म्हणणारच नाही की याच्यात माणूस वाचला. काल सकाळी 5:30 वाजेपर्यंत, म्हणजे परवाच्या रात्री 5:30 वाजेपर्यंत वाशीच्या पोलीस स्टेशनला प्रक्रिया चालली. तो खरंच अपघात होता का घातपाताचा प्रकार होता याचा शोध घ्या असं पोलिसांना आम्ही सांगितलंय.
सकाळी 5:30 ला वाशीवरून दुसरी गाडी बोलवली, कळंबवरून बुलढाण्याला गेलो, आंघोळ केली. हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज भुतेकर पाटील आई माझा मायेचा सागर माहित आहे का तुम्हाला? त्यांचा संत चोखोबा महाराजांच्या पुण्यतिथी सोहळा 50,000 लोक त्या कार्यक्रमाला होते. महाराजांचा आग्रह होता तुम्ही या. त्या कार्यक्रमासाठी मी सकाळी गेलो. दुपारी बुलढाण्यातले दिवसभर कार्यक्रम भेटीगाठी केल्या आणि पुन्हा 7-8 लग्नांना भेटी देऊन मी पुन्हा हिंगोली आणि नांदेडच्या दिशेने आलो. आज नांदेड जिल्ह्याचा दौरा करतो. आज पुन्हा आता मी जाऊन दुसऱ्या जिल्ह्याचा दौरा करणार. भावांनो, लक्ष्मण मोरे हा तुमच्या गावचा भूमिपुत्र आहे, तुमच्या गावचा सुपुत्र आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे, जिथं पिकत असतं तिथं विकत नसतं. मलाही लोक म्हणायचे आबा जिथं पिकतंय तिथं विकत नाही. मला लोक हसायचे, माझी लोक टिंगल करायचे. हे सगळे पांढऱ्या कपड्यातले पुढारी आमची टिंगल करायचे, आम्हाला हसायचे. मला 21-22 वर्ष चळवळीमध्ये झाले. मी सुद्धा लक्ष्मण सारखा अत्यंत आक्रमक होतो, आजही आहे. पण आता जरा नेता झाल्यामुळे थोडा माणुसकीत आलो. लक्ष्मण सारखाच मी अति आक्रमक होतो आणि अशा परिस्थितीमध्ये लक्ष्मण सारखाच आक्रमक, गूढ बुद्धी, धरला की ठोकला. पण स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या संपर्कात आलो. स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या शिबिरांमधला मी विद्यार्थी आहे. शेतकरी संघटनेच्या शेवटच्या पिढीतला मी शेवटचा कार्यकर्ता आहे. म्हणजे मी त्याही पिढीत काम केलंय आणि याही पिढीत काम करतोय, असा मी एकमेव महाराष्ट्रातला कार्यकर्ता आहे. स्वर्गीय शरद जोशी साहेबांबरोबर राहण्याचा, फिरण्याचा, शिबिरांमध्ये सहभागी होण्याचा योग मला आला आणि मी अत्यंत आक्रमक, बंड वाण असलेला रविकांत मी एका साच्यामध्ये शिस्तबद्ध झालो. पुस्तकांचं वाचन केलं. लक्ष्मणला बघितल्यावर, जेव्हा लक्ष्मणची माझी काही वर्षापूर्वी पहिली भेट झाली, तेव्हा मला लक्ष्मण मध्ये मी म्हटलं यार हा जसा आहे तसा मी होतो. मी याच्यातली चुणूक ओळखली. लक्ष्मण मधली चुणूक ओळखली. लढणारा पोरगा आहे, चांगला वक्ता आहे, लढाऊ आहे, प्रामाणिक आहे, सामान्य कुटुंबातला आहे. या पोराला ताकद आपण दिली पाहिजे, याचं नेतृत्व आपण उभं करू शकतो, हे मी 2-3 वर्षापूर्वी मनाशी ठाण मांडलं. मला स्वर्गीय शरद जोशी साहेबांबरोबर दीर्घकाळ काम करण्याचा योग आला. महाराष्ट्रभर ते मला फिरवायचे, 15-15 दिवस, महिना. नंतर राजू शेट्टी सोबत काम केलं. राजू शेट्टी सोबत 17-18 वर्ष काम केलं. राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरलो. रघुनाथ दादांबरोबर काम केलं, माननीय सदाभाऊंबरोबर केलं, पाशा पटेलांबरोबर काम केलं, लक्ष्मण वडलेंबरोबर केलं, डॉक्टर शोभाताई वाघमारे असतील, गुणवंत पाटील हंगरगेकर असतील, ही सगळी जुनी मंडळी नांदेड जिल्ह्यातली, सगळ्यांबरोबर काम करण्याचा मला योग आला. माझ्या लक्षात आलं की लक्ष्मण हा लढणारा पोरगा आहे. हा एखाद्या पक्षात गेला तर याची माती होईल. हा चळवळीमध्ये राहिला पाहिजे, स्वतंत्र विचारांनी काम करतो, याला ताकद दिली पाहिजे. आणि हे मनाशी हेरून लक्ष्मण सारख्या अत्यंत तरुण कार्यकर्त्यावर मी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. मी माझं काम केलंय, पुढचं काम तुम्हाला करायचं आहे. नुसत्या टाळ्या वाजू नका, पुढची जबाबदारी तुमची आहे. आपलं कसं असतंय, पोरगा आपल्या गावातला असलंय आणि ते जर सामान्य कुटुंबातला असलंय की आपण जरा त्याला हसतो, हे भोंगळा पोरगा आताच हे काय करणार, हा बी चालला नेता व्हायला, तो बी चालला नेता व्हायला, लोक टिंगल टवाळी करतात. मलाही लोक हसायचे. आमच्या जिल्ह्यातले लोक सुरुवातीला मला हसायचे. मी असं 22 पोरं घेऊन आंदोलन करायचो.
नंतरच्या काळामध्ये मला विकत घेण्याचा प्रयत्न केला, पण मी विकल्या गेलो नाही. माझ्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला गेला. आणि जेव्हा सगळं संपलं, मग लोक म्हणायची याचं काही खरं नाही, हे बर्बाद होणार आहे. वयाच्या 28व्या वर्षी मला लाल दिवा मिळाला. मी महामंडळाचा अध्यक्ष झालो. त्यावेळी माझी आई शेतात काम करत होती, माझे वडील शेतात काम करत होते. मला विरोध करणारे लोक सगळ्यात पहिले हार घालायला पुढे होते. माझ्या मिरवणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार काम करत नाही. मला मलबार हिल्ला सरकारने घर दिलं होतं 2015ला. देवेंद्र फडणवीस त्यावेळी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते. पोलीस संरक्षण होतं, गाडी होती, ऑफिस होतं, सगळं होतं. पण माझा जीव गुदमरला. अरे, ज्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आपल्याला लोकांनी नेता केलं, त्या प्रश्नाची जर या मंत्रालयामध्ये चर्चा होत नसेल तर इथं राहण्याचा मला अधिकार नाही. मी लाल दिव्याला लाथ मारली, राजीनामा दिला आणि एसटीनं गावाकडे आलेला माणूस आहे. महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढला, अनेक वेळा काढला. तरी आमच्या भागातले पुढारी मला हसायचे. संदीप पाल महाराजाला माहित आहे, कारण आम्ही शिवभाऊ आहे. का? आम्ही विदर्भातले आहे, त्यांना सगळं आमची हिस्ट्री माहित आहे. आणि मला पुढारी हसायचे, टिंगल करायचे. 2014ला विधानसभेची तयारी केली. राजू शेट्टीने भाजप सोबत युती केली. मला जागा दिली नाही. त्या जागेच्या बदल्यात फडणवीसांनी मला सांगितलं की तू अपक्ष लढू नको, बंडखोरी करू नको, तुला मी सरकार आल्यावर महामंडळाचा अध्यक्ष करतो, कारण तू आमदार होता होता तुला आम्ही थांबवलंय. तेव्हा आम्हाला काय राजकारण कळत नव्हतं. आम्ही म्हणलं तुम्ही म्हणाल तसं. 2019ला मला लोकसभेची तयारी करायला सांगितलं. एकदा म्हाड्यातनं सांगितलं, मग पुन्हा बुलढाण्यातनं सांगितलं. म्हाडा म्हणजे सोलापूरचा. दोन्ही ठिकाणी तयारी केली. काँग्रेस राष्ट्रवादी सोबत राजू शेट्टीने युती केली, जागा मिळाली नाही. मला थांबायला सांगितलं. त्याच्या बदल्यात माझ्या नावाने विधान परिषद घेतली, पण राजू शेट्टीने स्वतःचं नाव दिलं. ठीक आहे, ते नेते आहेत, त्यांनी घ्यावं, माझं काही म्हणणं नव्हतं. पण प्रत्येक वेळी तयारी करायची आणि थांबायचं, लोकांचा विश्वास उडतो. 2019ला मी मनाशी चंग बांधलं की आता थांबायचं नाही. लोकांनी मला सांगितलं थांबायचं नाही. 2024ला बुलढाण्याच्या लोकसभेमध्ये मला लोकांनी सांगितलं तुला अपक्ष लढायचं आहे, तुला फॉर्म भरायचा आहे. अरे, मी म्हणलं माझ्याकडे पैसे नाहीत, मी एकटा गडी आहे. माझ्यासोबत नेता नाही, माझ्यासोबत सेलिब्रिटी नाही, माझ्यासोबत मी ज्या संघटनेत काम करतो ते बी नेते माझ्या बरोबर नाही. मी एकटा आहे, मी करू काय? गावागावातल्या लोकांनी सांगितलं तू फॉर्म भर, आम्ही वर्गणी करून तुला लोकसभेला मदत करतो. भावांनो, मी महारुद्र मंदिराच्या समोर, देवाच्या समोर तुम्हाला सांगतो, बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेनं मला एवढं प्रेम दिलं लोकसभेला. लोकांनी गावागावात वर्गणी केली. प्रचाराच्या दरम्यान मला रस्त्यावरून पायी चालू दिलं नाही, खांद्यावरच ठेवलं आमच्या तरुण पोरांनी. एकदाही मला जमिनीवर ठेवून मत मागू दिलं नाही. आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेने शेतकऱ्याचा पुत्र म्हणून मला महायुती आणि महाविकास आघाडीच्या विरोधात 2.5 लाख मतं दिली. लोकसभेला 2.5 लाख. आमची तिरंगी फाईट झाली. मला 2.5 लाख, महाविकास आघाडी 3 लाख काहीतरी, आणि 3.5 लाखाच्या आत निवडून येणारा उमेदवार आहे. आमची जबरदस्त तिघांची फाईट झाली. माझ्या बरोबर कोणच नव्हतं. त्यावेळी आमच्या जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यांनी सांगितलं नाही, हे पोरग चमत्कारिक आहे, याच्या नादाला लागायचं नाही. 4 विधानसभा मतदारसंघात मला लीड दिला आणि 2च विधानसभेत मी हरलो. 2 विधानसभेत खामगाव शेगावला जर मला मतं मिळाली असती, जळगाव जामोदला, तर मी आज अपक्ष खासदार म्हणून दिल्लीच्या सभागृहात असतो आणि तुमच्यासाठी सोनखेडला न येता मी नरेंद्र मोदींच्या घरासमोर उपोषणाला बसलो असतो तुमच्यासाठी. पण ठीक आहे, शेवटी तकदीर में भी लगता है, अपने तकदीर में नहीं था. आपण 98 वर आउट झालो, ठीक आहे, शतक झालं नाही, पण काय हरकत नाही. पण
बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची एकजूट करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करून दाखवू। दरवर्षी आम्ही 50,000 शेतकऱ्यांचा मोर्चा सोयाबीन कापसासाठी बुलढाण्यामध्ये काढतो। स्वतःच्या खर्चाने लोक येतात। मी कधी भाषणात ही माझी हिस्ट्री पूर्ण सांगत बसत नाही, पण मी लक्ष्मणसाठी हे सगळं सांगतोय। लक्ष्मणलाही या भागातले अनेक पुढारी विरोध करतात, मला माहित आहे, पण लक्ष्मण तू चिंता करू नको, महाराष्ट्रातली क्रांतिकारी शेतकरी संघटना तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। हा फक्त चळवळीचा चेहरा नाही, लढणाऱ्या माणसाची माती करू नका। लढणाऱ्या माणसाला ताकद द्या, हिम्मत द्या। ही लढणारी माणसं सभागृहामध्ये गेली पाहिजे। इमानदारीने सांगा, मी जर लोकसभेत अपक्ष खासदार असतो तर तुमच्यासाठी भांडलो असतो की नाही? तिथे इमानदारीने सांगा, भांडलो असतो की नाही? अहो भांडलो असतो की नाही? मग मला एक गोष्ट सांगा, जर लक्ष्मणला एखाद्या निवडणुकीत मी उतरवलं तर तुम्ही साथ देणार का? होच? अहो देणार का नाही देणार? कावऱ्या बावऱ्या सारखे काय पाहू राहिले? मी काय प्रॉपर्टी मागू राहिलो का तुम्हाला? काय मागतो आम्ही? अरे इतके दिवस तुम्ही चोरांना मतदान केलं, एकदा माझ्या लक्ष्मणला जिल्हा परिषदला मतदान करा, मी तुम्हाला पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही। लगेच काही पुढारी म्हणतील असं आहे का? मग काय तुमच्या बापाचा माल आहे का? आणि ही लढणारी पोरं सभागृहामध्ये गेली पाहिजे। मी ठरवलंय महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यामध्ये फिरायचं। जे माझ्या वाट्याला आलं मी ते यांच्या वाट्याला येऊ देणार नाही। जी राजकीय उपेक्षा माझी झाली किंवा माझी संधी थोडक्यात गेली, मी यांच्या वाट्याला ते येऊ देणार नाही। महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यामध्ये लक्ष्मण सारखी, गजभाऊ सारखी, नामदेव सारखी, राजू कसबेन सारखी अशी ज्या ज्या ठिकाणी लढणारी माणसं आहेत, तरुण आहेत, यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहून यांचं नेतृत्व त्या त्या भागामध्ये घडवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये करणार आहे। एखादं नेतृत्व उभं करण्यासाठी प्रचंड मोठी ताकद लागते, खत पाणी घालावं लागतं। एखादं झाड लावलं त्याला खत घाला, पाणी घाला, त्याची काटणी करा, छाटणी करा, तेव्हा ते झाड वाढत असतं। भावांनो, तुम्ही लक्ष्मणला माझ्या झोळीमध्ये टाकलंय, मी तुम्हाला 100% सांगतो, लक्ष्मणच्या पाठीशी सख्या भावापेक्षा 10 पटीनं हा रविकांत तुपकर त्याच्या पाठीशी उभा राहील। आणि जेवढे सगळे नेते तुमच्या विरोधात राहतील तेवढा तुमचा मेळ ताकदीनं बसा। आता माझ्या विरोधात लोकसभेला गाव पुढाऱ्यापासून, तालुक्यापासून, जिल्ह्यापासून, राज्यापासून, देशापर्यंत सगळे नेते माझ्या विरोधात होते, पण मी फाईट केली का नाही? अरे केली का नाही? तसं हा बी फाईट करन, काळजी करू नका। बाळासाहेब आहेत, चांगले हुशार आहेत, सर आहेत, शिक्षक आहेत, आम्ही सगळे सोबत आहे, चिंता करण्याचं काही कारण नाही। या सगळ्या पुढाऱ्यांनी तुम्हाला लुटून खाल्लं तर सगळं चालतंय, पण गरीबाचं लेकरू का निवडणूक लढायचं म्हणलं की आपल्याला वाटतंय कसं होईल, काय होईल, कसं होईल, काय होईल। काय चिंता करू नका। आमच्यासारखे लोक निवडणुकीला गेले की लोक काय म्हणतात, तुमचं सगळं खरं आहे हो, पण तुमची जरा हवा नाही, पंपान भरा आमची हवा। हवा नाही म्हणजे दारू नाही, हवा नाही म्हणजे मटण नाही, हवा नाही म्हणजे बोकडे नाही, हवा नाही म्हणजे लावणी नाही। आमची हवा तशी नाही, आमची हवा आतून असते, लक्षात ठेवा। अंडरकरंट, दिल की बात दिल से होते। म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आज तुमच्या बाजूला भांडणारा कोणीच नाहीये, कोणीच नाहीये। जी लढाई आम्ही महाराष्ट्रामध्ये उभी करतोय, ही लढाई प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांची लढाई आहे। अरे या मंचावर बसलेला एकही पदाधिकारी, कार्यकर्ता हा काही टाटा बिर्ला अंबानीच्या घरातला नाहीये, लक्षात ठेवा। हा सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातला, गरीब कुटुंबातला माणूस आहे। ही लढाई लुटणाऱ्यांच्या विरोधातली आहे, पांढऱ्या कपड्यातल्या विरोधात, दरोडेखोरांच्या विरोधातली आहे। ही लढाई सामान्य माणसाच्या खिशावर दरोडा टाकणाऱ्याच्या विरोधातली लढाई आहे। म्हणून लक्ष्मणला, तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना ताकद द्यायची आहे। देणार की नाही देणार? अहो देणार की नाही देणार? तुम्ही जर असं केलं तर तुम्ही काय कर्जमुक्ती मिळवणार? मी काय सांगितलं तुम्हाला मग,
की तुम्हाला सोयाबीनला 2000 बी भाव दिला, तुम्ही काय म्हणसान? काय म्हणसान? काय म्हणसान? दे रे हरी पलंगावरी, भांडणार नाही, संघर्ष करणार नाही, लढाईची तयारी नाही, लेकरू रडल्याशिवाय त्याची माय सुद्धा त्याला दूध पाजत नसते, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही आम्ही जर रस्त्यावर उतरलो नाही तर आपलं काळं कुत्रं सुद्धा ऐकायला तयार नाही. 4 महिन्याने जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या, नगरपालिकेच्या, महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. या सोनखेडच्या सभेमध्ये आज तुम्हाला ठरवावं लागेल, जो कर्ज मुक्ति की बात करेगा वही जिला परिषद पंचायत समिति में जाएगा, नहीं तो नहीं जाएगा. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का चूक आहे? मी म्हणतो या गोष्टीला कुणाकुणाचा पाठिंबा, जरा हात वर करा. आहे जरा कॅमेरा फिरवलं तिकडे, ए लाईव्हचा कॅमेरा जरा हात उंच करा. कोणाकोणाचा? जो कर्ज मुक्ति की बात करेगा वही झेडपी पंचायत समिति में राज करेगा. बरोबर आहे का चूक आहे? हात खाली करा. धन्यवाद तुमचे. जर आपण हे आंदोलन कर्जमुक्तीचं मोठं केलं तर, गावागावात सभा अशा घेतल्या, कर्जमुक्तीचं आंदोलन मोठं केलं तरच तुम्हाला झेडपीच्या आधी कर्जमुक्ती मिळू शकते, नाहीतर 4 वर्ष ह्या औलादी आपल्या हातात लागणार नाही. अब तो सरकार उनकी है, वो तो बोलेंगे 4 साल तो तुम कुछ भी लटक जाओ, पण आता योगायोगानं सापडले ना आपल्या हातात हे. जरा नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही औलादी. बरोबर का चूक? माझं काय म्हणणं आहे, तुम्ही डसू नका, पण नुसते फुसफुस तर करा. आणि तेवढं तरी जमन का नाही जमन? जमन ना? बिलकुल. तुम्ही ठरवूनच घ्या, कर्जमुक्तीसाठी लक्ष्मण मोरे सभागृहात विषय संपला. कर्जमुक्तीच्या मुद्द्यावर निवडणूक होईल. आम्ही कर्जमुक्ती मागतोय म्हणजे आम्ही काय भीक मागतोय का? आम्ही कर्जमुक्ती मागतोय म्हणजे आम्ही भीक मागत नाही. अरे तुम्ही आम्हाला सोयाबीनच्या भावात लुटलं, तुम्ही आम्हाला कापसाच्या भावात लुटलं, तुम्ही आम्हाला ऊसाच्या भावात लुटलं, तुम्ही आम्हाला कांद्यावर निर्यात बंदी लादून कांद्याच्या भावात लुटलं, तुम्ही आमच्या जमिनी घेतल्या. आणि तो कोणता प्रकल्प उभा केला? बिर्ला डेरला लिफ्ट आहे का तुमच्याकडे? काय काय लोक मानवी हलवत नाही, नुसते टकमक बघतात. ते व्हेंटिलेटरवरचा पेशंट कसा असतोय, तो मरत बी नाही, जगत बी नाही. व्हेंटिलेटरच्या पेशंट सारखं करू नका. तो डेरला लिफ्ट मध्ये जमिनी आपल्या गेल्या आणि पाणी आलंय का? मग डेरला लिफ्टचं पाणी तुम्हाला पाहिजे का? मग घरी गोधडी झोपून भेटेल का? त्याच्यासाठी आंदोलन करावं लागेल, त्याच्यासाठी संघर्ष करावा लागेल. डेरला लिफ्टच्या पाण्यासाठी रविकांत तुपकर इथं 15 दिवस येऊन बसायला तयार आहे. फक्त तुमच्या साथीची गरज आहे, तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्ही पाहिजे. नांदेड जिल्हा हा लढणारा जिल्हा आहे. स्वर्गीय शरद जोशींच्या विचाराने या नांदेड जिल्ह्यामध्ये विचाराने भारलेले कार्यकर्ते आहेत. एका या नांदेड जिल्ह्याने 80-90च्या दशकामध्ये स्वर्गीय शरद जोशींना प्रचंड साथ दिलेली आहे. भावांनो, स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी शेतकऱ्यांची जशी चळवळ 80-90च्या दशकात उभी केली, त्या चळवळीचं वैभव या महाराष्ट्रामध्ये पुन्हा प्राप्त करून दिल्याशिवाय रविकांत तुपकर थांबणार नाही. या निर्धाराने भावांनो मी बाहेर पडलेलो आहे. मी थांबणार नाही. अरे आम्ही काय मागतोय? आज सोयाबीनचा उत्पादन खर्च एका क्विंटलचा 7,500 रुपये आहे आणि बाजारात भाव बोला 3,500 रुपये, 4,000 रुपये. म्हणजे लावायचे 7.5, आणायचे बोला व्हेंटिलेटर वाले बोला, लावायचे 7.5, आणायचे 4. मग कसे तुम्ही रोगर पिणार नाही का? बियर पिसाल का? मग संदीप पाल महाराजाच्या भाषेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कच्चा माल मातीच्या भावे, पक्का होताची चौपटीने घ्यावे, कैसे सुखी होतील ग्रामजन पिकून या उपाशी. बरोबर आहे का चूक आहे?
अरे आम्ही पिकवलेला माल जर तुम्ही मातीमोल भावाने खरेदी करणार असाल तर आम्ही काय करणार? आमच्या समोर आत्महत्येशिवाय आमच्या समोर पर्याय नाही. कापसाची तीच अवस्था आहे. एका क्विंटलचा कापसाचा उत्पादन खर्च 8,500 आणि कापसाला मिळणारा भाव 6,500 7,000. लावायचे 8,500 आणायचे 6,500. वारे धंदा किती फायद्याचा धंदा. 1972 साली 1 क्विंटल कापूस आणि 1 तोळा सोनं बरोबरीत होत. आमचा बाप जर मार्केटला 1 क्विंटल कापूस घेऊन गेला तर घरी येताना आमच्या मायसाठी 1 तोळा सोनं आणत होता. बाबा बरोबर आहे का? काका बरोबर आहे का? आज सोन्याचा भाव किती आहे? 1,10 1,00,000 1,00,000. आता तुम्ही म्हणता 1,00,000, ते म्हणते 1,10,000. तुमची काही चूक नाही. तुमचा सोन्याचा दूरदूरपर्यंत संबंधच नाही. तुमचा संबंध मोडाय पुरता आहे, घ्यायचा विषय नाही. आमच्या माईच्या गळ्यात बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र सोडून काही शिल्लक ठेवलंय का तुम्ही? काही नाही. मग 1972 साली जर 1 क्विंटल कापूस आणि 1 तोळा सोनं बरोबरीत असेल तर सोन्याच्या बरोबरीत आमचा कापूस वाढायला पाहिजे होता. बरोबर आहे का चूक आहे? मग सोन्याच्या बरोबरीत जर आमचा कापसाचा भाव वाढला असता तर सोनं जर 1,00,000 रुपये तोळा असेल तर कापसाचा क्विंटलचा भाव किती पाहिजे होता? किती पाहिजे होता? 1,00,000. तुमच्या कापसाला जर 1,00,000 रुपये क्विंटल भाव असता तर एवढ्या पावसात तुम्ही काय मरायला आले असते इथं? तुम्ही तर अशी मोठी बिल्डिंग बांधली असती, याच्यापेक्षा बी मोठी. आणि 5व्या मजल्यावरून एसीतून मला सांगितलं असतं, रविकांत जी बहुत बारिश गिर रही है, आप आगे जाओ, आज आने का मूड नहीं है. कसं आहे, तुमचा बी मेळ पांगेले ना आमचा बी मेळ पांगेले, म्हणून तुम्ही आम्ही एका ठिकाणी आहे. आणि तुमचा मेळ बसल्यावर तुम्ही काय येता आमच्या सगळे? बापा बापा बापा. तुमचा मेळ बसल्यावर तर तुम्ही पुऱ्या देशाच्या गप्पा हाणताय. अरे पुरा मेळ पांगेल असून बी हाणता काय? आता ही सभा झाली. उद्या सकाळी काही लोक, अनेक लोक सकाळी आंघोळ करतील, देवाचं दर्शन घेतील, हातात पेपर भेटील, ग्रामपंचायतच्या वटावर बसतील, मंदिरावर बसतील. काय म्हणतील? ते रविकांत तुपकर आलता म्हणे रात्री. असं कुठं सभा घेऊन होत असतं का हो? असं कुठं मोर्चा काढून होत असतं का? असं कुठं आंदोलन करून कर्जमुक्ती होत असते का? मग गोदडीत झोपून होत असतं का? मग चोट्या माय चोट्या दलिंदर अवलाद यांच्या भाषेत महाराज बी असंच बोलते ना. याला आम्ही गाव पंडित म्हणतो. गाव पंडित हे प्रत्येक गावात 4-5 डायरेक्ट ओढूनच पडेल. हे कोणाला चांगलं म्हणत नाही, कोणाला चांगलं म्हणत नाही. पेपर हातात घेतील. सोनिया गांधीचं चुकलं, शरद पवारचं हुकलं. उद्धव ठाकरेचं कसं होईल? एकनाथ शिंदेची मजा चालू आहे. देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होणार आहे. अरे तुझ्या सोयाबीनला भाव नाही, तुझ्या घरात सगळं पाणी घुसलं ना. पण गप्पा हाणते मुंबईच्या दिल्लीच्या वरच्यास. त्या लक्ष्मण मोरेचं काही खरं नाही आणि रविकांत तुपकरचं काही खरं नाही. चोट्या तुला काय खरं आहे? तुझी बायको तुला चहा घेतली लवकर घरी. वा काय टाळ्या वाजवल्या. मनातलं बोलतो मी, मनातलं बोलतो. आता ही सभा झाली की मला चहा घ्यायला घरी न्या तुम्ही. माझ्या संग हे 50-50 असते चहा घ्यायला. हे गॅंग आमची सगळ्याची पुरी. आणि घरी जाऊन तुमच्या हॉलमधून आता रात्री 10:30 वाजता 10:15 मोठ्या आवाजात हॉलमध्ये बसायचा, खुर्चीवर पाय टाकायचा आणि मोठ्या आवाजात बायकोला सांगायचं, अगं रविकांत तुपकर आपल्या घरी आलेत, एक 50 कप चहा ठेव. हिंमत आहे का तुमची? आम्ही घरी यायच्या आत तुम्हाला घरात जावं लागेल. बायकोला किचन मध्ये जाऊन कानात सांगावं लागेल की रविकांत तुपकर नावाचा बुलढाण्याचा नेता आहे, चांगला माणूस आहे, त्याला मी चहा घ्यायला घरी बोलवलं, अर्धा कप चहा ठुजो, पण पाहुणे जावस तर दांगडो खोचू नको.
बरोबर आहे का चूक आहे? अरे जिथं घरात एकदा आवाज दिल्यावर बायको तुमच्या ऐकत नाही, तिथं गप्पा तुम्ही मुंबईच्या दिल्लीच्या अंता खालचं बोलतच नाही काही. जरा आपल्या सोयाबीनवर बोला, आपल्या कापसावर बोला, आपल्या ऊसावर बोला, आपल्या त्या लिफ्ट डेल्टा काय डेल्टा डेरला लिफ्ट, लिंबोटी धरण त्याच्यावर बोला, पाण्यावर बोला, उष्णपुरी प्रकल्प पाणी, एकदा पाण्यावरच लावून टाकू ना कार्यक्रम. कार्यक्रम म्हणजे भाषण नाही, दणक असा बी अनमा ठोकाले डेंजर असतो बरं. मी जर एखादा प्रश्न हाती घेतला तर त्याचा तुकडा पाडल्याशिवाय मी मागा जात नाही. मग गोळी खायची पाळी आली चालन. तुम्ही साथ देसान का? हा, तुम्ही साथ दिली तर जमतं. मग नाही तर निवडणूक आली आणि मी याला उभं केलं की मुठभर चिवडा, गुडभर दारू, वाटीभर रसा आणि 5 वर्ष बोंबलत बसा. असा धंदा करू नका. निवडणूक आली की आपले बी लोकांचं प्रमोशन होतंय ना. आपले बी लोक गावरानवाला देशीवर येतो, देशीवाला मॅकडॉलवर येतो, म्हणतो मी मॅकडॉल शिवाय पितच नाही. मॅकडॉलवाला विस्कीवर येतो. आता त्याच्या पुढचं मला माहित नाही, कारण मी त्यातला नाही. आणि निवडणुकीत एकदा दारू प्यायची सवय लागली की निवडणूक झाल्यावर घरातली जेवारी इकू दारू पिती आपली औलाद. प्रत्येक निवडणुकीत यांनी काय विकास केला? प्रत्येक निवडणुकीत यांनी विकास केला. गावातले 5-50 पोरं दरवर्षी दारूच्या नांदी लावले. हा तुमचा विकास आहे. काय गोदऱ्याचा विकास आहे तुमचा? हे थांबवावं लागेल. आमच्या गजभाऊने सांगितले इंग्रजांना जायला 150 वर्ष लागले होते. ही लढाई आहे, लढावं लागेल. या नांदेड जिल्ह्याच्या या लोहा तालुक्याचा इतिहास, या सोनखेडचा इतिहास ज्यावेळी लिहिला जाईल त्यावेळी लक्ष्मणचे नाव आणि तुमचं नाव लढणाऱ्याच्या यादीत असेल, पळून जाणाऱ्याच्या यादीत नसेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपला इतिहास हा आपल्या पुढच्या पिढीला सांगता आला पाहिजे. आपल्या पुढच्या पिढीला सांगता आला पाहिजे कारण माझे आजोबा, माझे वडील हे मर्दासारखे पोलिसांसोबत, सरकारसोबत लढत होते. पाण्याच्या प्रश्नावर, कर्जमुक्तीच्या प्रश्नावर माझ्या बापाला बंदुकीची गोळी लागली होती. पोराची कॉलर टाईट होईल सांगाल ना ते सुट्टी शाळेत 4थ्या वर्गात गेल्यावर. आणि तुम्ही जर का आम्ही आंदोलन उभं केलं आणि तुम्ही घरीच राहिले आणि पोरानं तुम्हाला विचारलं, बाबा 2025 साली रविकांत तुपकर, लक्ष्मण मोरेनं आपल्या गावात पाण्याचं आंदोलन उभं केलं होतं, गोळीबार झाला, आंदोलन झालं, आम्हाला शाळेत आज शिकवलं. बाबा तुम्ही कुठं होते तेव्हा? हो मी होतो, पण पोलिसाचा मार खायच्या धाकानं मी घराचा दरवाजा बंद करून तुझ्या बायसोबत घरी थांबलो होतो. पोरग तुमच्या तोंडावर थुकल मुतल. आणि तुम्ही जर का म्हणलं हो मी होतो त्या आंदोलनामध्ये, लक्ष्मण मोरेच्या खांद्याला खांदा लावून लढत होतं, आपल्याच गावचा पोरगा होता, त्या पोराची कॉलर टाईट होईल ते सर्व लोकांना सांगाल मी क्रांतिकारकाचा पोरगा आहे, मी लढणाऱ्या माणसाचा पोरगा आहे, मी भांडणाऱ्या माणसाचा पोरगा आहे. आपला इतिहास मर्दाचा झाला पाहिजे. मर्द म्हणजे कोण? छत्रपती शिवाजी महाराजांनी एक मर्दाची व्याख्या केली आहे. मर्द म्हणजे कोण? ज्याला लेकरं होते तर जे वटावर मिशा ठेवते ते मर्द नसते. मग तर कुत्रीले बराबर पिल्ले होते. मर्द म्हणजे कोण? छत्रपतींनी सांगितलं ज्याच्यावर अन्याय होतो त्याला संरक्षण देतो आणि अन्याय करण्याच्या मुस्कडात लावतो तो खरा मर्द असतो. ही छत्रपतींची मर्दाची व्याख्या. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जर तुम्ही जन्माला आले असते तर तुम्ही छत्रपतींच्या बरोबर असते का औरंगजेबा बरोबर असते? खरं सांगा, कुणा बरोबर असते? एकटेच तुम्ही? कुणा बरोबर असते? छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर असते. छत्रपती शिवाजी महाराज जर आज असते तर महाराज कर्जमुक्तीचं आश्वासन देऊन
शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्याच्या बाजूला असते का तुमच्यासारख्या शेतकऱ्याच्या बाजूला असते? कुणाच्या बाजूला असते? मग लक्षात ठेवा, जर महाराज तुमच्या बाजूने राहिले असते, छत्रपती शिवाजी महाराज, तर तुम्हाला कुणाच्या बाजूने राहायचं आहे हा निर्णय भावांनो तुम्हाला करावा लागणार आहे. बरोबर आहे का चूक आहे? जर तुम्ही लढणाऱ्या माणसाच्या बाजूने उभे राहिला नाहीत आणि शेतकऱ्यांना सोयाबीन कापसामध्ये लुटणाऱ्या, कर्जमुक्तीचं आश्वासन न पाळणाऱ्या, पाण्याचा प्रश्न न सोडवणाऱ्या, पीक विमा न देणाऱ्या या दरोडेखोर पुढाऱ्यांच्या बाजूने जर का तुम्ही उभे राहिले तर समजून घ्या छत्रपतींच्या काळात आपण कुणाच्या बाजूने असतो हे तुमचं तुम्हाला ठरवावं लागणार. लढणारी माणसं सगळ्या ठिकाणी जन्माला येत नाही. कुठेतरी हजारात लाखात एक लढणारा माणूस असतो, तो रक्तातला गुण असतो, विद्रोहाचा, अन्यायाच्या विरोधात भांडण्याचा. अशा माणसाला साथ द्या, अशा माणसाच्या पाठीशी उभा राहा, संकटाच्या काळात, अडचणीच्या काळामध्ये उभा राहा, अशी विनंती करायला आज मी तुमच्याकडे आलेलो आहे. कर्जमुक्ती पाहिजे का? मागे पाहिजे का? खरंच पाहिजे का? मग आंदोलन उभं करायचं का? असंच कोणता भी पुढारी गावात आला की वाजवत आणायचा, चलो हमारे गाव में, आमदार आला की वाजवत आणता, खासदार आला की वाजवत आणता, मंत्री आला की वाजवत आणता, झेडपी वाला वाजवत आणता. कशासाठी? साहेब आमची तुम्ही खूप जिरवली, अजून एकदा आमची जिरवा, त्याच्यासाठी तुम्हाला वाजवत आम्ही गावात आणतो. पुढाऱ्याचे वाढदिवस घालता, वर साहेबाचा फुटू, खाली 12 मुंडके. साहेबाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. साहेब बापाचं वाटोळं तुम्हीच केलं, आमचं बी तुमच्याच हातानं झालं पाहिजे. तुम्ही 150 वर्ष जगा, आमच्या उरावर बसा. लाजा वाटल्या पाहिजे. अरे वाढदिवस करायचा बापाचा करा, वाढदिवस करायचा आईचा करा, वाढदिवस साधू संतांचा करा, पराक्रमी माणसांचा करा. जे लुटायला लागले, जे आपल्या खिशात दरोडा घालताय त्याचा फोटो घरात, आणि माय बापाचा आमची अवलाद दिवस बी घालत नाही. पुढाऱ्याचा वाढदिवस आणि बापाचा दिवस बी नाही. पुढाऱ्याच्या वाढदिवसाला रक्तदान करणारी आमची अवलाद बायकोच्या डिलिव्हरीला दुसऱ्याला रक्त द्यायला लावती. सांगा तुम्ही आता, ही आमची तरुण पोर आहे. अशानं होणार नाही. प्रामाणिकपणे जगा, लढा. 100 वर्ष किड्या मुंग्यासारखा कोणत्या तरी पुढाऱ्याची लाचारी करून जगण्यापेक्षा कमी वर्ष जगू, पण ते वाघासारखं जगू, छत्रपतींसारखं जगू, भगतसिंगासारखं जगू, हा निर्धार आम्ही सगळ्या तरुण पोरांनी केलेला आहे. हे सरकार जर आपल्याला कर्जमुक्ती देणार नसेल, या 15-20 दिवसामध्ये जर का सरकारने कर्जमुक्तीचा प्रश्न, पीक विम्याचा प्रश्न, सोयाबीन कापसाच्या भाव फरकाचा प्रश्न, ऊसाच्या एक रकमी एफआरपीचा प्रश्न, जंगली जनावरांचा त्रास होतो म्हणून शेतीला मजबूत कंपाऊंड करून आम्हाला पाहिजे, रोही रानडुकरं हरणं. तुमच्याकडे आहे त्रास खूप, त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे की नाही? शेतमजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न महामंडळ स्थापन करा. शेतमजुरांच्या मुलाच्या आरोग्याचा, शिक्षणाचा खर्च सरकारनं करावा. या सगळ्या मागण्यांच्या संदर्भाने, कर्जमाफीच्या मागण्याच्या संदर्भाने सरकारने निर्णय घेतला नाही तर पेरणीच्या अगोदर आक्रमक आंदोलनाची सलामी आपल्याला सरकारला द्यायची आहे, आणि त्याला तुमची भावना आम्हाला साथ पाहिजे. देणार की नाही? देणार का? पक्का? तुम्ही आम्हाला सोबत पाहिजे. ही लढाई काय एकट्या रविकांत तुपकरची, लक्ष्मण मोरेची नाहीये. ही लढाई संबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची, बापाची फासाकडे जाणारी पावलं थांबवणं आणि आमच्या मायचं कुंकू वाचवणं, याच्यासाठीची ही स्वातंत्र्याची, सन्मानाची, घामाच्या दामाची लढाई. लक्षात ठेवा. तुम्हाला भगतसिंगाचा अवतार घेऊन, क्रांतिसिंह नाना पाटलाचा अवतार घेऊन तुम्हाला या लढाईमध्ये भावांना उतरावं लागेल, आणि तुम्ही उतरणार, मला 100% विश्वास आहे. एवढा पाऊस पडतोय, पडलाय, एवढा चिखल झालाय,
तरी सुद्धा तुम्ही इथं आले, याचा अर्थ ही सगळी फौज लढणारी फौज आहे, ही पळून जाणाऱ्यातली एकही माणूस इथं नाही आहे. बहादर शेतकऱ्यांनो, तुम्हाला मी सलाम करतो, तुमचं कौतुक करतो, तुम्हाला सॅल्यूट करतो. अशी साथ द्या. या सरकारला गुडघे टेकायला आम्ही भाग पाडल्याशिवाय राहणार नाही. विरोधी पक्ष आज कोमात आहे, सत्ताधारी मस्तीत आहे. शेतकऱ्याच्या बाजूनं काळं कुत्र सुद्धा बोलायला तयार नाही. या शेतकऱ्याची लढाई मोठी करावी लागेल, संघर्ष करावा लागेल. आणि मी आमदार नाही, खासदार नाही, मंत्री नाही, पण या महाराष्ट्रामध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं रोपटा 25 जिल्ह्यात आम्ही लावलंय. महाराष्ट्राच्या 25 जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली आणि हे सगळे लढणारे पोरं, लढणारी फौज माझ्या बाजूला आहे. एक एक रत्न माझ्या सोबत आहे. 24 कॅरेट आहे. लक्ष्मणचा आता मी तुम्हाला सांगावं, तुम्हाला सगळं माहितच आहे. गजानन कावरखे, नामदेव पतंगे, हिंगोली हे 2 राम लक्ष्मण, धनाजी संताजी हिंगोलीत 10-10 हजार शेतकऱ्यांचे मोर्चे काढतात. तर घाबरतंय प्रशासन या दोघांना. एवढी ताकद केली आहे निर्माण. आमचे भगवानराव शिंदे परभणीचे एक स्वतःची ताकद तयार केली त्या भागामध्ये. प्रशासन लग घालतंय तिकडचं. आणि आमच्या भागात तर आम्ही केली आहे. आमचे राजकुमार कसबे, राजेंद्र आबा लातूर जिल्ह्यात ताकद तयार केली आहे. पूर्वी हा बिल्ला लावायला लोक लाजायचे. हा बिल्ला लावला की लोकांना लाज वाटायची. आता बिल्ला लावून गेलं की बसायला खुर्ची मिळते आणि तुमचं काम बिना पैशाचं एका मिनिटात होतंय. ही प्रतिष्ठा या बिल्ल्याला, या चळवळीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी तयार करून दिलेली आहे. एखाद्या देवीला प्रसन्न करायचं असलं तर त्या देवीला पुरणपोळीचा नैवेद्य लागतो. एखाद्या देवीला बकऱ्याचा नैवेद्य लागतो. एखाद्या देवीला कोंबड्याचा नैवेद्य लागतो. पण हे गोष्ट लक्षात ठेवा, क्रांती देवतेला प्रसन्न करायचं असलं तर त्याला रक्ताचा नैवेद्य लागतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. घरात बसून होणार नाही. लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल, भांडावं लागेल, रक्त सांडावं लागेल. त्याच्याशिवाय हे सुटणार नाही. माझ्यावर 100 पोलीस केसेस आहेत. तुम्ही म्हणसान तू काय खिसे कापतो काय मुंबईला रेल्वेत लोकांची? नाही. या 20-22 वर्षामध्ये जो गडी मस्ताळला, जो माझावर आला, मग तो पुढारी असन, मग तो नेता असन, मग तो अधिकारी असन, तो गावगुंड असन, मग तो भाई असन, मग तो दादा असन, भल्या भल्याचा माज उतरवायचं काम या 20-22 वर्षामध्ये मी आणि माझ्या सहकार्याने केलेलं आहे. आणि त्याचा मला अभिमान आहे. अनेक जेल मी पाहून आलोय शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी, पाकिट मारून नाही. त्यामुळं चिंता करण्याचं काही कारण नाही. मी जरा थोडा हुशार गडी आहे. माझ्यावर केसेस जास्त झाल्यामुळे मी बायकोच वकील करून घेतली. मी पाटलाचा बायको बामणाची करंट बसला कार्यक्रम. आपलं झालं का लग्न? हा, बाकी आहे. चिंता करू नको लक्ष्मण, मी तुझ्या मार्गदर्शनासाठी आहे. लक्ष्मणाला रामाची साथ आवश्यकता आहे. त्यामुळे हा गमतीचा भाग सोडा. अहो पण आपल्या शेतकऱ्याच्या पोराला पोरी सुद्धा भेटत नाही का? भेटतात. इमानदारीनं सांगा, भेटतात का? प्रत्येक गावात 100-100, 200 बिना लग्नाचे झाले ना. हो, मायच्या इमानदारीनं मला काय वाटतं कधी कधी की हे शेतकऱ्याची संघटना बांधल्यापेक्षा या बिना लग्नावाल्याची संघटना बांधली तर ती बी मोठी होईल. आणि हे तडकन येते ते बिना लग्नावाले लगेच बसतेत, येतात मोर्चात. आमच्या मित्रांना सोलापूरमध्ये पोरी मिळाव म्हणून मोर्चा काढला. हे सरकार इतकं हरामखोर आहे कसबे साहेब. म्हणजे परदेशातून सोयाबीन आयात कर, परदेशातून तेल आयात कर, परदेशातून कांदा आयात कर, परदेशातून कांदे आयात कर, टमाटो आयात कर. आमचा एक कार्यकर्ता आहे पवन भाकरे, शेलसूर तालुका चिखली, सोशल मीडियावर लय फेमस आहे तो.
त्यानं सरकारकडे मागणी केली की सोयाबीन, टमाटे, कांदे आयात करता करता 50-50 हजार परदेशातल्या पूर्वी आयात करा आणि आमचा मेळ बसवा. अरे मला आवडली त्याची मागणी. तिकडच्या भोऱ्या बसाड पोळी आम्ही करायला तयार आहे, फक्त त्यावी आयात करा. ही बी महत्वाची मागणी आहे. काय कुठं कोणाचं डोकं कसं चालन सांगता येत नाही. तुमचे लग्न व्हायला तयार नाही म्हणजे काय तुम्ही दिसायला सुंदर नाही म्हणून आहे का ते? चांगला राजबिंडा गडी आहे, 40 वर्ष झाले लग्न होत नाही. त्याचं कारण तुमच्या सोयाबीनला भाव नाही, तुमच्या कापसाला भाव नाही, तुमच्या ऊसाला भाव नाही. आर्थिक दारिद्र्य हे त्याचं कारण आहे. लक्षात घ्या. आज सोन्याच्या तोळ्याच्या बरोबरीत जर कापसाला 1972 सारखा भाव असता तर तुमचे लग्न समजा कापसाला प्रति क्विंटल 1 लाख रुपये भाव असता आणि सोयाबीनला 1 लाख रुपये क्विंटल भाव असता, मायची शपथ अमेरिकेच्या पुरी आणल्या असतील. पुण्या मुंबईच्या पुरीने काय म्हणलं असतं, साहेबाची पोरगी काय म्हणती, आता काय म्हणती, शेतकरी नवरा नाही म्हणती. आणि तुमच्या जर सोयाबीन कापसाला 1-1 लाखाचा क्विंटलचा भाव असता तर साहेबाची पोरगी काय म्हणती, मला सोनखेडचाच नवरा पाहिजे म्हणती. बरोबर आहे का? तुम्हारा मेळ नाहीये इसलिए सब तुम्हारा पंगा हुआ है. आणि आता लग्न बी करायचं असेल तर पोरग पुण्याच्या कंपनीत जाते, तिकडं असते शिपाई, पगार असते 5,000, बाप घरून पाठवतोय 3,000. सोयरिकेच्या वेळेला बाप सांगतोय पोरग मॅनेजर आहे, मॅनेजर, पगार 20,000. शेती असती 5 एकर, बाप सांगतोय 10 एकर. सोयरीक होताना गावात कुणालाही कळू दिला जात नाही. चोरून सोयरीक होती, सोयरीक झाली होती, लग्न होते. लग्न झाल्यावर 2 महिन्यात ते पुण्यातलं सगळं सामान घेऊन गावाकडे येते. सासरा म्हणतो जवाई काय झालं, ते म्हणतो कंपनी बंद पडली. कंपनी बंद पडलेली नसती, हे फक्त कंपनीत लग्न व्हायसाठी गेलेलं असते. एवढी वाईट अवस्था आज आपल्या बळीराजाच्या शेतकऱ्यांच्या पुरावर आलेली आहे. हा हसण्याचा विषय नाही. मी तुम्हाला सांगितलं महाराज, मी यांना सांगितलं तुम्हाला पुरी मिळत नाही, हे हसून राहिले. अरे तुम्हाला राग यायला पाहिजे होता की नाही? मी जर एखाद्या कलेक्टरला म्हणलं, ए कलेक्टर तुला पोरगी भेटत नाही, ते रातभर झोपणार नाही. मला पगार 2.5 लाख आणि मला पोरगी भेटत नाही, राग येईल त्याला. तुम्हाला हसू येत आहे. तुमच्या वेदना सांगितल्या की तुम्ही हसताय, तुमचं दुःख सांगितलं की तुम्ही हसताय. ज्या दिवशी तुमचं दुःख आणि वेदना सांगितल्यावर तुम्हाला राग येईल, तो खऱ्या अर्थानं क्रांतीचा दिवस असेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. परवा दिवशी मी भगवानराव शिंदेच्या जिल्ह्यामध्ये होतो, परभणीमध्ये. माळसोना नावाचं गाव आहे परभणी तालुका. तिथे सचिन जाधव नावाच्या एका तरुण शेतकऱ्यानं कर्जापायी आणि शेतीला मालाला भाव नसल्यामुळे आत्महत्या केली. नवऱ्याची बातमी, नवऱ्याचा मोबाईल घरी होता आणि तो पॉयझन घेऊन दवाखान्यात ऍडमिट होता. तिच्या हातात मोबाईल नवऱ्याचा होता. नवऱ्याला भावपूर्ण श्रद्धांजलीची पोस्ट वाचली आणि रोगरची बाटली बायकोनं 7 महिन्याचं बाळ पोटात असताना रोगर पिऊन घेतलं. म्हणजे नवऱ्यानेही आत्महत्या केली, बायकोनेही आत्महत्या केली आणि 7 महिन्याचं गरोदर बाळ पोस्टमार्टम मध्ये बाईच्या पोटातून काढलं. त्या माणसाला 2 लहान मुली आहेत. एक 4 वर्षाची आहे कार्तिकी आणि एक 2 वर्षाची आहे श्री नावाची पोरगी. त्या दोन्ही पोरींना जेव्हा मी मांडीवर घेतलं तेव्हा मला त्या मुलींच्या डोळ्यात सुद्धा बघवत नव्हतं. छोट्या पोरी, त्यांना काही माहित नाही आई बाबा कुठे गेले, आजारी दवाखान्यात गेले असं ती पोरगी आम्हाला सांगत होती. मला सांगा ही वेळ कुणामुळे आली? अरे या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज आमचा भाऊ आत्महत्या करतोय. एक भाऊ आमच्या सीमेवर लढतोय सैनिक म्हणून आणि एक भाऊ या हरामखोरांच्या धोरणामुळे आज आत्महत्या करतोय. आमच्या
मायचं कुंकू पुसते, आमची बहीण आत्महत्या करते, अरे या सरकारला लाज वाटली पाहिजे. जर आपला बाप आत्महत्या करत असेल, आपल्या मायचं कुंकू पुसल्या जात असेल आणि शेतकऱ्याचा पोरगा जर हे सगळं उघड्या डोळ्याने बघत असेल तर इतिहास तुम्हाला हिजड्यात जमा केल्याशिवाय राहणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. हे सगळं तुमच्या डोळ्यासमोर होत असताना तुम्ही कसे काय शांत बसू शकता? नंदराच्या फळाच्या तलवारी करा आणि आरपारची लढाई करा आणि मायचं कुंकू वाचवा, बहिणीचं कुंकू वाचवा, भावाला आत्महत्येपासून परावृत्त करा. या गावात, या परिसरामध्ये मी लक्ष्मणला आणि त्याच्या सगळ्या तरुण मित्रांना सांगून ठेवतो, या गावात कोणत्याही शेतकऱ्याची जप्ती करायला जर कोणी वसुली अधिकारी आला, कोणी मायक्रो फायनान्स वाला आला, कोणी प्रायव्हेट बँकेवाला आला आणि शेतकऱ्याची जप्ती करून त्याचा अपमान करायचा प्रयत्न केला तर त्या अधिकाऱ्याचे कपडे काढा, त्याच्या तोंडाला काळ लावा आणि त्याच्या ढुंगणावर चाबुकाचे फटके लावा. हे केल्याशिवाय हे थांबणार नाही. मी आता गावागावामध्ये किसान आर्मी तयार करतोय. क्रांतिसिंह नाना पाटलांनी जशी पत्री सरकारची स्थापना केली आणि जो इंग्रज अधिकारी मस्तवाल झाला त्याला बाजूच्या शेतात न्यायचं, त्याचे पाय टेबलावर ठेवायचे आणि त्याच्या पायावर चाबुकाचे फटके मारायचे, त्याला पत्र्या ठोकणे असं त्या काळात म्हणायचे. बैलाच्या पायात जशा आपण पत्र्या ठोकतो की नाही तसं पत्री सरकार नाना पाटलांनी तयार केलं. तसं आम्ही आता गावागावात किसान आर्मीची स्थापना करतोय. जो आमच्या दारात येईल, जो आमचा अपमान करेल, ज्याच्यामुळे आत्महत्येची वेळ येईल, मग तो पुढारी असेल, सावकार असेल, गावगुंड असेल, नाही तर बँक असेल, नाही तर अधिकारी असेल, त्याच्या ढुंगणावर फटके लावा. रविकांत तुपकर तुमची जमानत घ्यायला बुलढाण्यावरून इथे येईल, चिंता करण्याचं काही कारण नाही. पण या भागात सभा झाल्यानंतर एकही शेतकऱ्याने आत्महत्या करायची नाही. अब मरणे का नाही, ज्याने आपल्यावर मरणाची वेळ आणली त्यांच्या गचांड्या धरून भर चौकात त्यांच्या नरडीवर पाय द्या. पण अब मरने का नहीं, ये बात ध्यान में रखो. लक्ष्मणला ताकद द्या, लक्ष्मणला हिम्मत द्या, लक्ष्मणच्या पाठीशी उभं राहा. या जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांना सांगून ठेवतो, लक्ष्मण मोरे, बाळासाहेब जाधव सर, अंगद, त्यांच्या कोणत्याही यांना आणि त्यांच्या सहकार्यांना शेतकऱ्याच्या केसाला जरी धक्का लावायचा प्रयत्न केला ना तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो तरुणांची फौज घेऊन नांदेडमध्ये आल्याशिवाय मी राहणार नाही. मी या पोरांच्या पाठीशी खंबीर उभा आहे. तुमच्या सगळ्यांच्या साथीची गरज आहे. तुम्ही सगळ्यांनी त्यांना साथ द्या अशी विनंती करतो. आतून पेटलो पण हळवार बोलतो, आतून पेटलो पण हळवार बोलतो मी, काही विशेष नाही व्यवहार बोलतो मी. बेमान जाहलेला एक एक नाग ठेचू, येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी, येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.